आता या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेवासा येथील व्यापारी राजेंद्र भागवत यांनी रत्न बसवून देण्याच्या बहाण्याने सुमारे 5.5 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप खरातवर करण्यात आलाय। भोंदू अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयात एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम कडून चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर टीम तातडीने रवाना झाली असून चौकशीत काय समोर येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मिरगाव येथे मंदिर बांधताना भोंदू खरातनं गावकऱ्यांना मोठमोठी स्वप्न दाखवली। गावात पाणी येईल, शाळा कॉलेज बांधलं जाईल, रोजगार मिळेल अशा या आशेने लोकांनी जमिनी दिल्या। मात्र ईशानेश्वर मंदिराजवळील रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागला। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा जबरदस्तीचा असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय। राजीनामा द्यायला इतका उशीर व्हायला नको होता। अनेक आमदारांनी आक्षेप घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचंही त्यावेळी म्हणाल्यात। खरातच्या मदतीने चाकणकर राजकारणात पुढे गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय। राजीनामा देऊन गोष्टी सुटणार नाहीत, रुपाली चाकणकरांना सहआरोपी करून अटक करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। अशोक खरात प्रकरणी सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भोंदू खरातला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता भर चौकात उभं करून सुया टोचल्या पाहिजेत, सुया टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे अशी आक्रमक भूमिका मुनगंटीवारांनी घेतली। पुणे लष्कर कोर्टाने स्वयंघोषित धर्मगुरू आरोपी ऋषिकेश वैद्यला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। महिलेच्या लैंगिक छळ केल्याप्रकरणी ऋषिकेश वैद्य विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता येणार नाही, राज्यात गॅसचा तुटवडा नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर लॉकडाऊन होणार नसल्याचंही त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय। अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। आखाती तणावाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात इंधन साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरवठा साठा असल्याचं स्पष्ट केलंय। 140 पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता साठेबाजी टाळावी असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। गुजरातच्या जामनगरमधील वडिनार टर्मिनलमध्ये एलपीजी घेऊन जहाज पोहोचलंय। एमटी जग वसंत जहाज असं एलपीजी असणाऱ्या जहाजाचं नाव आहे। वडिनार टर्मिनल हे देशातील महत्त्वाच्या ऊर्जा आयात केंद्रांपैकी एक असून येथे नियमितपणे कच्चे तेल आणि विविध पेट्रोलियम पदार्थांची आयात केली जाते। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर आता परिस्थिती सुरळीत झाली आहे। काही दिवसांपूर्वी अफवांमुळे मोठी गर्दी आणि रांगा दिसत होत्या, मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर नागरिकांमध्ये भीती कमी झाली आहे। इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने वाहनधारक आता गरजेनुसार इंधन भरत आहेत। वाशिम जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। तरीही काही ठिकाणी नागरिक गरज नसताना जास्त इंधन भरत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढेच इंधन भरण्याचे आवाहन केले। लासलगावचं पटेल दाम्पत्य सौदी अरेबियात अडकले। 12 फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे 40 दिवसांच्या हज उमराह यात्रेसाठी ते गेले होते। यात्रा पूर्ण झाल्यानंतर 22 मार्चला परतीचं तिकीट होतं, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवेवर परिणाम झाल्याने गेल्या 5 दिवसांपासून हे पती पत्नी सौदी अरेबियात अडकलेत। एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। राज्यातील अनेक भागातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना रांगा लावाव्या लागल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पीएनजी गॅसचा वापर राज्यात वाढवणार असल्याचं सूचक विधान भुजबळांनी केलंय। नव्या इमारतींना पीएनजी जोडणी असल्याशिवाय ओसी देऊ नका असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय। पीएनजीचा जे आहे पीएनजी स्वस्त सुद्धा पडतोय आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रसार प्रचार झाला पाहिजे।
मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल. त्याच्या अगोदर सगळ्यांनी PNGचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त PNGच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. आम्ही त्यांना सांगितलं की बा सगळ्या ह्या ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे PNG आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे PNGसुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला OC मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे PNGचं काम हे सगळ्या शहरांमध्ये होत आहे. महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत. राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे PNG उपलब्ध आहे. त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही. पुढची बातमी पाहूया. अकोला जिल्ह्यातील अन्वे मिर्जापूर इथं वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या गॅससाठी रांगेत उभे असताना मृत्यू झालाय. सकाळपासून रांगेत उभे असलेल्या शिरसाट यांना दुपारी अचानक चक्कर येऊन ते कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवर तीव्र शब्दात टीका केली आहे. गॅस तुटवड्याची पूर्वकल्पना असूनही उपाययोजना न केल्यानं हा बळी गेल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत तातडीनं गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला. गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती. शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता. केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो. पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट पद्धतीने आढावा घेऊयात सकाळच्या 100 बातम्यांमधून. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत गोंदियात संघटनात्मक बदलांची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वावर भर देण्यासाठी अभियान राबवलं जात आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व घटकांना संधी देण्यावरही लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावात मनसेनं तयारी सुरू केली आहे. सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून संघटना बळकटी आणि उमेदवार तयारीवर भर देण्यात आलाय. युती आघाडीचे सर्व अधिकार हे आता राज ठाकरे यांच्याकडे राहणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. मात्र या सत्कारामुळे भाजप आणि बच्चू कडू यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना आता उधाण आलंय. गोंदिया जिल्ह्यात आमदार राजकुमार बडोले यांनी आपला 64वा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा केलाय. बुके न स्वीकारता आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. तसंच दिव्यांगांना ट्रायसायकलचे वितरणही करण्यात आलं. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत नव्यानं मदतीची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल आणि मोठा बदल करत मोठा दिलासा देण्यात आलाय. मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेत अट शिथिल करण्यात आली आहे.
पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी मदत मिळणार असून सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय. हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या रेल्वे मार्गासाठी केज, बीड आणि गेवराई तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी लागणार आहे. याबाबत बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा 40.5 अंशांवर पोहोचल्यानं तापमानात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसात तापमानात झपाट्यानं वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान आता 30 आणि 31 मार्चसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून प्रशासनानं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. चंद्रपुरात इरई नदीच्या खोलीकरण आणि स्वच्छतेसाठी सलग दुसऱ्या वर्षी अभियान सुरू करण्यात आले. पाणी पातळी घटल्यानं कामाला गती देण्यात आली असून महानगरपालिकेनं सर्व यंत्रसामग्री सज्ज केली आहे. दरम्यान पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी हे अभियान लोक चळवळ बनवण्याचं आवाहन केलंय.